झी 24 तास एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीमध्ये आपलं स्वागत. 1800-22-101-110 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. सगळ्यांनी फोन करा आणि आपण चर्चेला सुरुवात करतोय. फोन कॉल्सला सुरुवात झाली, पण तत्पूर्वी आपण ओळख करून घेऊयात आपले शेअर बाजार विषयक तज्ञ राजेश तांबे यांची. तांबे सर, स्वागत. सगळे आतुरतेनं या शनिवारची वाट पाहत असतात. मागचे 2 शनिवार आपला कार्यक्रम होऊ शकला नव्हता काही अपरिहार्य कारणामुळे, पण खूप जबरदस्त या कार्यक्रमाला रिस्पॉन्स असतो आणि सुरुवात झाली फोन कॉल्सला. पण याच्या पहिले जेवढे पण आपले दर्शक या प्रोग्रामला खूप यांनी आवडीने जे बघतात त्यांना मला हे सांगायचं आहे, इट्स अ ग्रेट प्लेजर टू डू द प्रोग्राम विथ द बेस्ट अँकर अजित दादा. पहिले अजित दादा एकटे होते, आता दुकेले झाले लाईफमध्ये. तर आता हे जे एक्सपिरियन्स आहे नवीन, हे कसं वाटतं तुम्हाला? नाही, फारच छान सर. आपण फोन कॉल्सला सुरुवात करूयात. सचिन निकुंब यांचा फोन कॉल आपल्याला सर्वप्रथम येतोय. सचिन नमस्कार, थेट प्रश्न विचारू शकता सरांना. सर, माझ्याकडे स्टेट बँक 1900 रुपयांनी 10 घेतलेले आणि 500 रुपयांनी 10 आहेत आणि हिंडाल्को 113 रुपयांनी 100 आणि रिलायन्स कॅपिटल मी 380 ने घेतले होते, तर 460 ने विकले. तर परत घ्यायचे, तर त्याविषयी जरा हे करायचं होतं. स्टेट बँक, हिंडाल्को, त्यानंतर रिलायन्स कॅपिटल. ओके. स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वात उत्तम बँक, वेल कॅपिटलाइज बँक आहे. कोणताही असा प्रॉडक्ट नाही आहे की ज्याच्यामध्ये स्टेट बँकेकडे नाही आहे. कम्प्लीट प्रॉडक्ट मिक्स त्यांच्याकडे आहे. प्रॉफिटेबिलिटी खूप छान आहे. तर त्याच्याने मी म्हणेल की ज्यांच्याकडे पण SBI आहे, आज त्यांच्याकडे गोल्ड माइन आहे. हिंडाल्को यांनी आता माहिती नाही काय प्राइसमध्ये घेतला, अगर 110-120 मध्ये घेतला असेल, साधारणतः या काही 15-20 दिवसामध्ये अजून काहीतरी 10-15 रुपयांनी तो वाढला. येणाऱ्या टाईममध्ये 300-350 रुपयाचा भाव दिसेल हिंडाल्कोमध्ये. आणि जसे हे रिलायन्स कॅपिटल म्हणाले, ज्याला म्हणतात ना की थोडा यांनी घाई केली, त्याला त्यांनी 460 मध्ये विकून टाकला 100 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. ठीक आहे, त्यांची आपापली रिक्वायरमेंट असते तशी. पण रिलायन्स कॅपिटल अगर लंब्या याच्यासाठी ठेवला तर फारच उत्तम. म्हणजे येणाऱ्या टाईममध्ये त्यांना कमीत कमी 1200-1200चा भाव दिसेल. क्या बात, क्या बात. म्हणजे हे सगळे ठेवायचे त्यांनी शेअर्स. बिलकुल चांगली खरेदी आहे त्यांची. सर, प्रश्न तर आपल्याला येताच आहेत, पण तत्पूर्वी काही मूलभूत प्रश्न किंवा शंका असतात मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या इन्व्हेस्टर्सना. मार्केटची सध्या रिकव्हरी पोझिशन दिसते आपल्याला, मार्केट काहीसं वर जाताना दिसते. नेमकी ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे सध्या मार्केटमध्ये? जेव्हा तो प्रोग्राम स्टार्ट केला तेव्हा तुम्ही सांगितलं की फिस्कल क्लिफ याच्यावरतून जसं हे निघालं. मी याच्यामध्ये 2ही सांगतो. युरोपमध्ये आज एवढी वाईट परिस्थिती आहे की फ्रान्समध्ये तुम्ही टॅक्सेस वाढवले. नवीन गव्हर्नमेंट आली, सरकोजी गेले, नवीन गव्हर्नमेंट आली. त्यांच्याकडे पण फिस्कल डेफिसिट एवढे जास्त आहे की त्यांनी हे म्हटलं की कसं याला कमी करायचं म्हणून त्यांनी टॅक्सेस वाढवले. जेवढे पण रिच माणसं आहे दे आर लिव्हिंग फ्रान्स. ते म्हणतात आम्हाला फ्रान्समध्ये राहायचं नाही. अगर तुम्ही आम्हाला टॅक्सेस कराल आणि सगळा तुमचा फिस्कल डेफिसिट तुम्ही आमच्याकडनं रिकव्हर करणार, तर मोस्ट ऑफ द पीपल हॅव गिव्हन अ थॉट की आम्ही या कंट्रीमधून येतो आणि आम्ही युरोपमध्ये अजून जाऊन सेटल होऊ. पैसेवाला माणूस कुठेही जाऊन सेटल होऊ शकतो. म्हणजे ही एक स्थिती अशी फ्रान्समध्ये हे झालेली आहे. दुसरं, जसं तुम्ही सांगितलं फिस्कल क्लिफ, आता एवढ्या वर्षापर्यंत अमेरिका देश नुसता डेटर कंट्री होता. म्हणजे लोकांकडनं पैसे घेऊन सर्वात हर एक अमेरिकन आपल्याला समजायचा की मी फार श्रीमंत माणूस आहे, बट टेकिंग मनी फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि फिस्कल क्लिफमध्ये ओबामा जेव्हा सेकंड टाइम येतात तर क्लिफमधून ते काय म्हणतात की आता आम्ही बिलकुल टॉपवर आहे, इथून अगर आम्ही पडलो तर सरळ आम्ही मरून जाणार. तर त्याच्यामध्ये या फिस्कल क्लिफमध्ये त्यांनी टॅक्सेस वाढवले. पण टॅक्सेस वाढवल्यानंतर तुम्ही आपलं एक्सपेंडिचर कमी करत नाहीये. तुमचं एवढं वेस्टफिल्ड एक्सपेंडिचर आहे डिफेन्समध्ये, ते अगर तुम्ही कमी केलं तर तुमचं फिस्कल डेफिसिट खूप कमी होऊन जाईल. पण हे फक्त तुम्ही टॅक्सेस वाढवाल, एवढं फिस्कल डेफिसिट होतं तर एवढं होऊन जाईल. सर, यावरती बोलूया आपण. खरं तर हा खूप मोठा विषय आहे आणि फोन कॉलच्या मध्ये आपण या संदर्भात तुम्ही मार्गदर्शन करा, कारण ते इन्व्हेस्टरसाठी खूप महत्वाचं आहे. फोन आपण सातत्याने घेत राहू. अभय जोशी आहेत पुण्याहून, आपण त्यांचा फोन घेऊयात. अभय नमस्कार, थेट सरांना प्रश्न विचारू शकता आपण. हॅलो तांबे साहेब, नमस्कार. नमस्कार. मला 2-3 शेअर बद्दल विचारायचं आहे. एक म्हणजे माझ्याकडे टाटा स्टील आहे 430 रुपयानं. दुसरा हिंडाल्को आहे 120 रुपयानं. ARSS इन्फ्रा. ओके. ARSS इन्फ्रा. आणि चौथा शेअर तुम्ही ओरडणार आहात कारण टाटा टेली सर्व्हिसेस आहे, कारण मी तुमचे इतर कार्यक्रम पण बघतो. तर त्याचं काय करू? जोशी साहेब, चौथा जो शेअर मला ते कळाला नाही सरांना, पुन्हा एकदा. टाटा टेली सर्व्हिसेस. टाटा टेली. ओके ओके ओके. अभय जोशींचे फार छान प्रश्न. अभय जोशी, तुम्हाला अभिनंदन. टाटा स्टील तुमच्याकडे. जसं मी हमेशा सांगतो अजित दादा, टाटा जैसा लोहा नहीं और बाटा जैसा जूता नहीं. आणि दोन्हीही शेअर एकदम उत्तम. बाटा, हिंडाल्को जसं आता मी सांगितलंय, विल नॉट रिपीट द सेम थिंग. हिंडाल्को तर बिलकुल तुम्ही ठेवा जोशीजी. 300-350 रुपयाचा तुम्हाला भाव मिळेल. ARSS इन्फ्रामधून एक्झिट करा
अजून टाटा टेलीमध्ये बघू की टाटा टेलीमध्ये आता काय करायचं. पण येस, टाटाजना डेफिनेटली दे हॅव टू कन्सन्ट्रेट. मी एका प्रोग्राममध्ये जेव्हा रतन टाटा रिटायर झाले होते त्याच्यामध्ये सांगितलं की एकच एरिया आहे की ज्याच्यामध्ये टाटाज कुड नॉट परफॉर्म व्हेरी वेल. वन वॉज टेक्सटाईल्स अँड द अदर इज टेलिकॉम. बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये इनफॅक्ट दे आर दी स्टॉलवर्ड्स अँड दे आर नंबर 1. आता इनफॅक्ट दे हॅव टू पे स्पेशल अटेन्शन. सायरस विल ऑल्सो हॅव टू पे अ स्पेशल अटेन्शन. पण हे जरूर आहे की ते टेलिकॉममधून निघणार तर नाही. क्योंकि VSNL जेव्हा त्यांनी घेतला तर त्यांनी ती कंपनी अजूनपर्यंत ठेवली आहे. किती वर्षानंतर त्यांनी तो ब्रेक इव्हन केला त्याचा, जी इन्व्हेस्टमेंट त्यांनी VSNL ला घेण्यामध्ये केली. तर टाटा टेली येस डेफिनेटली नॉट डुईंग वेल. पण असं नाही आहे की बिझनेस नाही आहे. दे आर गोइंग टू एक्झिट फ्रॉम दिस बिझनेस इटसेल्फ. राहतील या बिझनेसमध्ये. फक्त आता बघायचं की काय चेंजेस होतात आणि हाऊ ही रिकवर्स फ्रॉम हेअर. तर टाटा टेलीला पण ठेवा, होल्ड करून ठेवा. पुढचा प्रश्न आपण घेऊया सर. सुरेश विचार यांचा प्रश्न येतोय. भाईंदरून सुरेश विचारे बोलतायत. आपण त्यांचा प्रश्न थेट घेऊयात. सुरेश नमस्कार, थेट प्रश्न विचारा सरांना. नमस्कार तांबे सर. नमस्कार. मी साहेब आपला डॉट हा कार्यक्रम सुद्धा पाहतो आणि त्या कार्यक्रमात आपण स्वतःच्या हार्ट मधून दिलेल्या ऍडवाइस बद्दल आपल्याला सलाम. माझ्याकडे 3 प्रश्न आहेत. माझ्याकडे GSW इस्पात 45 रुपयांनी 300 शेअर घेतलेले आहेत. IRB इन्फ्रा 196 रुपयांनी 30 आहेत आणि फर्स्ट सोर्स आहे ते 65 रुपयांनी मला मिळालेले 100 शेअर्स आहेत. त्याच्यात आता मला काय करावं लागेल? 3 वर्षापासून होल्ड आहे माझ्याकडे. अच्छा, ठीक. उत्तर घेऊया. सुरेशजींचा प्रश्न JSW इस्पात. JSW मध्ये काही खराबी नाही आहे. पण इस्पात इंडस्ट्री जेव्हा तुम्ही घेतली आणि तुम्ही कन्सॉलिडेशन केलं तर कोणतीही कंपनी जेव्हा तुम्ही घेता आणि इस्पात इंडस्ट्री जशी लॉस मेकिंग होती तर हे मानणं की कम्प्लीट त्या कंपनीला तुम्ही टर्न अराउंड कराल एका रात्री होत नाही. पण इट विल टेक टाइम. मग याच्यामध्ये हे मिळेल की तुम्हाला लो व्हॅल्यूमध्ये मिळालेली आहे. डेफिनेटली मग त्याला होल्ड करा आणि कंटिन्यू टू होल्ड द स्टॉक JSW इस्पात. दुसरा IRB सर्वात छान कंपनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. जेव्हा तुम्ही पुण्याला जाता तर तुम्ही टॉल देता, नाशिकला पण जाताना तुम्ही टॉल देता आणि तिथे बघा IRB लिहिलेलं आहे. आणि मराठी माणसाची कंपनी आहे. नमस्कार. तर याला पण होल्ड करून ठेवा आणि फर्स्ट सोर्समधून एक्झिट करा. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की जे पैसे तुम्हाला मिळतील सुरेश त्याच्यामधनं टेक महिंद्रा डोळे बंद करून घ्या. 700 रुपयाचा शेअर 900 रुपयावर आहे. येणाऱ्या गुड टाइम्समध्ये टेक महिंद्रा तुम्हाला 2000 रुपयाला दिसेल. तर ही ऑपॉर्च्युनिटी सोडू नका. ग्रॅब दॅट ऑपॉर्च्युनिटी अँड गो इमिजिएटली. सेल करा. सेल करताना तुम्हाला डेफिनेटली नुकसान होतं. तुम्हाला असं तुमचं हृदय रडतं. रडू द्या त्या हृदयाला. थोडं वेळ रडेल पण त्याच्यानंतर जे 1000 रुपयाचा जो प्रॉफिट होईल डबल टेक महिंद्रामध्ये मग ते रडतं हृदय. काय म्हणतात त्याला, हसायला लागेल एकदम. क्या बात. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. पंकज भामरे नाशिकहून बोलतायत. पंकजचा प्रश्न आपण घेऊयात. पंकजजी बोला, थेट सरांना प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार. सर माझा DCB बँक विषयी प्रश्न होता. मला DCBचे शेअर्स आहेत माझ्याकडे. तर ते सेल करून मला स्पाइस जेटचे शेअर घ्यायचे. तर ते पुढच्या दृष्टिकोनातून योग्य ठरणार आहे का सर? आणि हिंदाल्को शेअर्स विषयी जरा माहिती सांगा सर. माहिती हे आहे की आता तुम्ही DCB घेतला, डेव्हलपमेंट क्रेडिट बँक, बँकिंगचा तुम्ही स्टॉक घेतला पंकज आणि त्याच्यानंतर तो विकायचा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही एव्हिएशनमध्ये जाता. एव्हिएशनमध्ये अशी काय गोल्ड मायनिंग दिसते? तुम्ही कधी बघितलंय कोणची वर्ल्डची कोणत्या एव्हिएशन कंपनी कंटिन्युटीमध्ये कधी प्रॉफिट केलाय? अरे लफ्तांजाला त्यांच्या गव्हर्नमेंटनी बेल आउट केला, एअर फ्रान्सला फ्रान्स गव्हर्नमेंटनी केला, KLMला डच गव्हर्नमेंटनी केला, ट्रान्स वर्ल्ड एअरलाइन्स गॉर्डन गेटी जे सर्वात रिचेस्ट मॅन होते ते पण कुठे गेले आजकाल माहिती नाही. आणि तुम्ही एअरलाईनचे शेअर्स घेता. मॉडेल बघा बिझनेसचा की किती डायसी आहे. एअर इंडिया सारखी कंपनी 3 वर्ष प्रॉफिट करते, 5 वर्ष लॉसेसमध्ये जाते. तर वाय डू वॉन्ट टू गेट इन टू एव्हिएशन? DCB तुम्ही बँकिंगमध्ये फार छान कंपनी घेतली आहे, डेव्हलपमेंट क्रेडिट बँक. तर तुम्ही त्याला होल्ड करा. त्याच्यामध्येच तुमचा पैसा डबल होऊन जाईल. आणि हिंडाल्कोवरती तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की 300-350चा भाव तो कंटिन्यू टू होल्ड. झी 24 तास एक पाऊल पुढे.